छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांना माझा मानाचा मुजरा. आपण सर्वांचं स्वागत आहे कोकण भटकंती या सिरीज मध्ये. तर आपण आता पोहोचलो आहोत रत्नागिरी मधील रत्नदुर्ग शिवसृष्टीमध्ये. चला तर आपण एक्सप्लोर करूया. वाजले 7:30. आपल्याला थोडा उशीरच झाला येण्यासाठी. ही आहे रत्नदुर्ग शिवसृष्टीची मेन एंट्री. अतिशय सुंदर. वरती सर्व मावळे दिसतात आपल्याला. भव्य दिव्य प्रवेशद्वार. चला तर आज जाऊया आणि पाहूया शिवसृष्टी. ते मेन एंट्रीला आपण तिकीट घेऊन आतमध्ये आलोय आणि आत गेल्यानंतर खूपच सुंदर दृश्य दिसेल तुम्हाला. महाराजांच्या किल्ल्यांची प्रतिकृती, त्यांची नावं आणि त्याबद्दलची खूप महत्वाची माहिती इथे दिलेली आहे. रत्नदुर्ग किल्ला हे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर आहे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा जिवंत इतिहास. इथेच उभा राहिलेला आहे ही रत्नदुर्ग शिवसृष्टी, जी आपल्याला महाराजांच्या युद्धनीती, शौर्य आणि प्रशासनाची ओळख करून देते. रत्नदुर्ग किल्ला हा समुद्रावर नजर ठेवण्यासाठी महाराजांसाठी अतिशय महत्वाचा किल्ला होता. शिवरायांच्या दूरदृष्टीचा हा एक उत्तम नमुना आहे. मित्रांनो, मी आता व्हिडिओ काढतोय पण माझ्या अंगावरती एवढा काटा आला आहे. खरंच खूप भव्य दिव्य महाराज दिसतात. खूप छान. खरंच तुम्ही एक वेळ आवर्जून भेट द्या. शिवसृष्टीची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 आहे आणि शक्यतो तुम्ही 5 वाजेपर्यंत पोहोचा, जेणेकरून तुम्हाला दिवसा आणि रात्री दोन्ही अनुभव घेता येतील. जी चूक आम्ही केली ती तुम्ही करू नका. हे जहाज पाहून खरंच वाटत आहे की ही खरंच समुद्रावरती आता चालत आहे. छान. आणि या ठिकाणी मला काही सेल्फी काढण्याचा मोह काय आवरला नाही. मित्रांनो, खूप छान अनुभव आला. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल, शिवभक्त असाल किंवा कोकण फिरण्यासाठी आला असाल, या ठिकाणी नक्की आवर्जून भेट द्या. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया कमेंटमध्ये जय शिवराय लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तोपर्यंत जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी.